परभणी जे शहर आहे, परभणी शहराची जी भकालावस्था झाली व मागची जी कोणी सरकार होती परभणी काउन्सिलमध्ये आणि सध्या कोणाची आहे, प्रशासक मागील 4 वर्षापासून काय काय कामं झालीत नाही झालीत, या सर्व गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख प्रवीण देशमुख सर आहेत. परभणीची जी अवस्था आहे, मागील 4 वर्षापासून प्रशासक आहे. आपण मागच्या सत्ताधाऱ्यांना विचारलं तर ते प्रशासकाला जबाबदारी ठेवतात आणि प्रशासक ज्यांचं आहे ते म्हणतात मागच्या लोकांनी काय काम केलं नाही, फक्त हेवे दावे चालू आहे. मुळात परभणीचा विकास खुंटलेला आहे. हा विकास खुंटलेला जबाबदार कोण? याला जर जबाबदार म्हणायला गेलं तर कमी अधिक फरकाने आम्ही सर्वच राजकीय पुढारी, आम्ही सर्वच राजकीय पक्ष ह्या गोष्टीला जबाबदार आहोत. यामध्ये काहीही शंका घेण्यासारखं कारण नाही. पण आता कोणी या 3 वर्षाच्या प्रशासक राजला जर दोषी ठरवत असेल तर मागचं 5 वर्ष पण बघणं गरजेचं आहे. मागच्या 5 वर्षामध्ये जे काही सत्ताधीश होते इथे महानगरपालिकेमध्ये, त्यांनी जे काही धोरणं आखली महानगरपालिकेमध्ये, त्या धोरणांचा परिणाम त्या 5 वर्षामध्ये जेवढा दिसायला पाहिजे त्याचा धोरणाचा परिणाम त्याच्या पुढच्या काही काळांमध्ये दिसायला लागतो. आणि 3 वर्षामध्ये, आताच्या 3 वर्षामध्ये जी काही परिस्थिती इथे दिसून येत आहे परभणीमध्ये, तर त्या मागच्या लोकांच्या ज्या काही चुका आहेत, मग त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं सगळ्यात जर म्हणायला गेलं तर हे जे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आपण जे रस्ते हस्तांतरित केले, ही मी आधी पण म्हणालो होतो. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पण माझी तीच विनंती होती की मागच्या कौन्सिलने हे जे परभणी शहरातले जे प्रमुख रस्ते होते हे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करणं, ही सगळ्यात मला वाटतं आपली त्यावेळेला ती मोठी चुकी होती. इथे परभणी शहरामध्ये ठीक आहे, कौन्सिलमध्ये जे लोक होते ते सत्तेमध्ये कदाचित नसतील, पण या ठिकाणी महामहिम आपण ज्यांना म्हणू असे आमचे इथे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, हे तर त्यावेळेला सगळे सत्तेत होते. हे लोक तर त्यावेळेला म्हणतात आम्ही रस्ते आणले केले, नंतर तुम्ही निधी रोखला आणि तुम्ही रस्ते निवडणुकीसाठी अडकून ठेवले, म्हणजे असं डायरेक्ट सांगतात. पहा, हे एवढ्या वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत. आमदार साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील, तर मला असं म्हणायचं आहे की त्यांनाही ठाऊक आहे राज्य शासनाची परिस्थिती काय. माझ्यासारख्या सामान्य एखाद्या कार्यकर्त्याला, एखाद्या माजी पदाधिकाऱ्याला माहीत असण्यापेक्षा त्यांना शासनाची परिस्थिती चांगली ठाऊक आहे की आज आपल्या इकडे सरकारच्या विविध योजना ज्या काही आहेत, तर ह्या योजनांमुळे आपल्या शासनाच्या तिजोरीत पैशांचा खडखडाट आहे. त्यामुळे निधी देताना थोडंसं मर्यादा येतात सगळ्याच गोष्टीच्या. निधी देताना आता मर्यादा येतात, पण जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यांनी मनसोक्तपणे निधी आणि तिजोरी ओपन केली, सगळ्यांना निधी दिलता. त्यावेळेस परभणीच्या रस्त्याचे कामं का रखडली? परभणीच्या रस्त्याची कामं जी रखडली ती सुरुवातीला मी तेच म्हणतोय तुम्हाला की निधी अभावी काही कामं रखडली. 1-2 वर्ष असं म्हणतात की इलेक्शन सांगतो इलेक्शनसाठी. इलेक्शन तर आज लागले नाही, विधानसभेच्या इलेक्शनसाठी. विधानसभेच्या निवडणुकीचा आणि परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्थार्थी संबंध नाही. आज जे काही राजकारण आहे, आज राजकारण आणि जे काही प्रश्न आहे ते रस्त्यांच्या बाबतीतला आहे. तर रस्त्याला जो निधी उपलब्ध झालेला आहे तो आज उपलब्ध झाला नाही. आज तर रस्ते पूर्णत्वास येत आहेत. हा रस्त्याचा निधी साधारण 1-1.5 वर्षापूर्वीच मिळालेला आहे. त्यामुळे आता त्यांनी जसा आरोप करतायत ते चुकीचा आरोप आहे. जर शिंदे साहेबांना जर पैसे थांबवायचेच असले असते तर शिंदे साहेबांनी आज तोंडावर दिले असते ना पैसे. ही वस्तुस्थिती त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. शेवटी देर आहे, दुरुस्त आहे, शेवटी रस्त्याचं काम झालंय. आता ज्या पद्धतीने रस्त्याचं काम चालू झालेलं आहे, क्वालिटी खराब आहे, याच्यावर दुसरं एकही लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. त्यांनी असं म्हणले की जो गुत्तेदार आहे तो इथल्या आमदाराचा, खासदाराचा, नगरपालिकेचा यांचा लाडका आहे आणि तो सर्रासपणे काम चुकीच्या पद्धतीने करतोय म्हणे. याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. धन्यवाद आभार मानतो मी. विशाल माझे मित्र आहेत चांगले आणि ते जे काही बोलतायत ते निश्चितच खरं आहे. ह्या याच्यामध्ये मी इतर ठेकेदारांपेक्षा विशेष करून पल्लवी कन्स्ट्रक्शन जे आहे त्या पल्लवी कन्स्ट्रक्शनला मी यामध्ये दोषी ठरवेल. म्हणजे ते जे विशालजींनी आरोप केलेले आहेत हे करायचे आहेत आणि ते फक्त पल्लवी कन्स्ट्रक्शन बाबतच लागू होतात. आणि गुणवत्तेच्या बाबतीमध्ये ते जी तडजोड करतात आणि जे अभियंते असतात ते खिशात घेऊन फिरतात असं ते म्हणतात. काय खिशात घेऊन फिरतो आम्ही त्या अशा अभियंत्यांना गुत्तेदार म्हणतात. यास गुत्तेदार पल्लवी कन्स्ट्रक्शन जे सुधीर पाटील आहेत, सुधीर पाटील नामचीन ठेकेदार आहेत परभणीतले. यांनी मोनोपोली केलेली आहे ठेकेदारीच्या व्यवसायामध्ये.
या अशा लोकांमुळेच हे परभणीच्या रस्त्याची जी अवस्था आहे, मातीमोल झालेली आहे, त्याला कारणीभूत पल्लवी कन्स्ट्रक्शन आहे. विशालजी काहीच चुकीचं बोलत नाही आहेत. विशालजीचा खरा रोष ते पल्लवी कन्स्ट्रक्शनवरच आहे. त्यामध्ये ते ह्या ह्याच्यामध्ये काम करणारे 2 प्रमुख ठेकेदार आहेत अजून, मला वाटतं भाईजान आणि अजून एक जेठवानी, अशोक जेठवानी. तर ही लोकांबद्दल त्याची तक्रार कमी असते. सगळ्यांचीच पल्लवी कन्स्ट्रक्शनवर का तक्रार येते आणि सगळ्याच नेत्यांना पल्लवी कन्स्ट्रक्शन का लागतं? तर पल्लवी कन्स्ट्रक्शन काहीतरी पूर्तता करत असेल ना. मग बाकी नेते मंडळी गपगडून का बसले? जे सांगितले आमदार आहेत, खासदार आहेत, लोकप्रतिनिधी बाकी मग त्यांचं काही सख्य असेल त्याच्यामध्ये, ते त्यांचं त्या मोठ्या लोकांना माहिती आहे काय सख्य आहे त्यांचं, ते जास्त सांगू शकतील त्याच्यात. मागच्या लोकांनी जे काही पाप आणि पुण्याची जी काही कामं करतात ती शहरासाठी असेल का ते मतदारसंघासाठी असेल, त्याचे परिणाम लगेच दिसत नसतात, ते नंतर दिसतात. ठीक आहे, त्यांनी ते त्यावेळेचा प्रस्ताव आराखडा वगैरे तयार केला असेल मागच्या कौन्सिल किंवा अजून जे कोणी असतील लोकप्रतिनिधी. पण जे काही नंतरचं आमचं जे शिंदे साहेबांचं जे सरकार होतं किंवा आता जी शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे, तर त्यामध्ये आनंदजी आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत, तर साहजिकच ते त्याचं श्रेय आनंदजी घेणारच झाले. पण मागच्या सरकारमध्ये त्यांनी डीपीआर तयार केला, सगळं केलं, मग त्यावेळेला त्यांनी मंजुरी का नाही मिळाली त्यांना? आज ज्याला मिळालं तर त्यालाच क्रेडिट द्यावं लागेल ना, श्रेय द्यावं लागेल ना त्याचं. शिंदे जसं साहेबांना- आमच्यावरती रस्त्यांच्या बाबतीतला तुम्ही आरोप करता रखडलेल्या कामाचा, आमचे आमदार साहेब जसं आमच्यावरती ज्या काही गोष्टी म्हणजे ते नाट्यगृह असेल, मग एसटी बस स्टँड असेल किंवा मग रस्त्यांचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याच्या योजनेचा प्रश्न असेल, जसं ज्यावेळेला आमच्यावरती आरोप करतात की यांनी रोखला, तसं आज सुद्धा ह्या योजना आम्ही ज्या दिलेल्या आहेत, मग त्या बाबतीमध्ये तुम्ही आमचं का नाही नाव घेत की बाबा खरंच या योजना शिंदे साहेबांनी या परभणीला दिल्यात म्हणून? म्हणजे एक पट्टा जे चुकीचं झालं त्याला आम्ही दोषी आणि जे चांगलं झालं ते आम्ही मागच्या आजा पंजाच्या काळामध्ये आम्ही केलं होतं, हे असं म्हणणं चुकीचं आहे ना. आणि युती झाली तरी आनंदच आहे आणि नाही झाली तरी शिवसेना ही सक्षम आहे स्वतः लढण्यासाठी. अदरवाईज आम्हाला राष्ट्रवादीचा अजितदादा पवार जो गट आहे तो काही आमचा काही शत्रू नाही आहे. अजितदादा पवार गट जो आहे तोही आमच्या महायुतीचाच एक भाग आहे. त्यांच्या संपर्कात काय होतं? 100% सगळ्या संपर्कात म्हणजे नेहमी संपर्क सगळ्यांसोबतच आहे. भाजपसोबत आहे आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीसोबत पण संपर्क आहेच. आम्ही सगळे सोबत खांद्याला खांदा लावून महायुतीचं आम्ही काम करत आहोत. याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये आम्ही खांद्याला खांदा लावून सगळ्यांनी काम केलेलं आहे. युती होईल का? युती हो, कारण भाजपचं काल मुलाखत झाली, एकट्या वार्ड क्रमांक 15 मधून भाजपकडून 55 उमेदवार इच्छुक आहेत म्हणे. आनंद आहे त्यांना, शुभेच्छा त्या सगळ्यांना, त्या 55 लोकांना आणि भाजपला पण. पण भाजपने याचा विचार करायला हवा की या प्रभाग 15 मध्ये शिवसेनेची ताकद, शिवसेनेचे जे काही उमेदवार आहेत त्यांची ताकद ही जर तुम्ही दुर्लक्षित करून चालणार असाल तर तुम्ही 55 नाही 55 गुणिले 2 110 जरी तुमचे उमेदवार आले तरी त्या ठिकाणी आम्ही सक्षम आहेत तुमचा सामना करायला. मागच्या वेळेस जे उमेदवार होते त्यांनी धनदाकड उमेदवार त्यांनी कामं केली. प्रवीण देशमुख असं काय वार्डात काम केले की वार्ड क्रमांक 15च्या लोकांनी प्रवीण देशमुखांना मतदान करावं? तुम्हाला काय वाटते लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? मागच्या नगरसेवकांनी कामं केली त्यांनी. मागच्या नगरसेवकांनी काही लोकांनी कामं केली असं मी ऐकतोय आता लोकांकडनं, पण मी निश्चित आता नाही सांगू शकत की मला तर काय काम जे दिसले, तर मी तर माझ्या कामाकडे लक्ष, माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष, त्यामुळे मी इतरांकडे कमी लक्ष दिलेलं आहे. लोकांकडनं ऐकते की यंदाची 5 लोक बदल करायचा आहे असं लोकांचं म्हणणं आहे. आता त्या पक्षाने त्याचा विचार करायला हवा. 15 मधले 5 नगरसेवक बदल करायचा असं जनतेचं मत आहे. आता तो पक्षांनी त्यांच्या ठरवलं पाहिजे ना, किंवा आमची युती झाली तर आमच्या युतीच्या नेत्यांनी ठरवायला हवं की काय करायचे, लोक ठेवायचेत नाही ठेवायचेत. प्रभाग 15ची परिस्थिती आता तुम्ही सांगितल्यासारखंच 22,000च्या आम्ही घरात आहोत. म्हणजे सोनपेठ आणि पालम नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या पेक्षाही जास्त मतदान आमच्या एका प्रभागाचं आहे. त्यामुळे साहजिकच ह्या प्रभागामध्ये आमची कामं जास्त झालेली आहेत. माझी एकट्याची कामं 8,45,00,000 रुपयाची माझी स्वतःची कामं झालेली आहेत. ती असं नाही की कोणाचं तरी दुसऱ्याचं तुम्हारे खतमे हमारा सलाम नाही. माझी स्वतःची कामं ज्याचं भूमिपूजन मीच केलं आणि लोकार्पण पण मीच केलं, अशी माझ्याकडे ह्या प्रभागातली 8,45,00,000ची कामं आहेत. जुने लोक असं म्हणतात की विरोधात शिंदे गटला भाजपला उमेदवार भेटत म्हणे 15 मध्ये कामं आम्ही एवढे केलेत म्हणे. कसली कामं केली आहेत? हे त्या घंटागाडीवर फिरणं म्हणजे कामं झाली. लोकांना MSCBचे मेसेज टाकणं किंवा MSCBचे काहीतरी तारा जोडणं किंवा कुठले तरी पाण्याचे मेसेज टाकणं म्हणजे ती कामं झाली. मला हे सांगावं ना या विरोधकांनी की
तुम्ही उद्या देणार काय हेच देणार आहेत का परत? तुम्ही तर सत्तेमध्ये नाही आहेत आणि तुम्ही सत्तेमध्ये येणार पण नाहीत तुम्ही आता पुढच्या काळात पण. मग तुम्ही विकास निधी आणणार कुठून आहेत? विकास निधी रस्ते नाल्या करायच्या आम्ही, हा? आणि तुम्ही घंटागाडीमध्ये महानगरपालिकेच्या घंटागाड्यामध्ये फिरायचं आणि ते मेसेजेस टाकत फिरायचं. मग त्याच्यावरती झालं का तुमचं काम? मला सामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडतो की ही सगळी सुविधा द्यायचं काम महानगरपालिकेचं आहे. मग हे जनसेवक म्हणणारे तथाकथित जे कोणी असतील विरोधी पक्षातले जनसेवक म्हणणारे किंवा माजी नगरसेवक म्हणणारे, तर ह्यांचा उपकार कर आम्हाला कशाला नागरिकांना? हा उपकार नको आम्हाला. हे उपकार कर म्हणजे मग हे उपकार म्हणजे आम्हीच करतोय, आम्ही मेसेज टाकतोय, पाण्याचे मेसेज टाकतोय, आम्ही त्या तुमच्या MSCBचे मेसेज टाकतोय, आम्ही घंटागाडीमध्ये फिरतोय. हे कशाला नको तुमचे उपकार आम्हाला? त्यानंतर काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं धैर्यशील जाधव इथे परभणीमध्ये आले होते, पण धैर्यशील जाधवांनी सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये तोच कित्ता गिरवला. पण काय झालं की ह्या तृप्ती सांडभोर असतील की धैर्यशील जाधव असतील किंवा आताचे नितीन नार्वेकर आहेत, ह्या सगळ्या लोकांनी किंवा त्यांना जिथं ज्या कोणी इथं प्लॅन्ट इम्प्लॅन्ट केलं या लोकांनी साहेबांची दिशाभूल केली, शिंदे साहेबांची, आणि त्यांच्या नियुक्त्या इथं झाल्या. धैर्यशील जाधव आणले काही लोकांनी प्रयत्न करून, पण धैर्यशील जाधवांचा सुद्धा जो कारभार होता, जो आज तुम्हाला सगळा जे काही कचरापट्टीचा वगैरे जे काही नाटक बघायला मिळायला लागलं, हे ते त्या ऐकायला मिळाले किलोने काहीतरी त्याची पैसे दिल्या जातात. तर ह्याही बाबतीमध्ये धैर्यशील जाधवांचा फार मोठा रोल होता. धैर्यशील जाधवांना सुद्धा परभणीतून विनंती करून आम्हाला बाजूला करावं लागलं. पण आता जे नार्वेकर साहेब आलेले आहेत, तर हे असं कोणी लोकप्रतिनिधी किंवा तुमचा डायरेक्ट इनडायरेक्ट एखाद्या वेळेला पालकमंत्र्यांवर रोष असू शकतो. चर्चा आहे असं. आमचं काय, आम्ही चर्चावर बोलणारे लोक आहोत. आम्ही चर्चा ऐकली मला काय म्हणायचं, जर समजा आम्ही कोणी आणला असतं एखादा लोक, तर मग आम्हाला IAS अधिकारी का नसता आणला? पण IAS अधिकारी यायला तयारच नाहीत ना परभणीमध्ये. मग आम्ही आता नार्वेकर आज प्रभाग 15 मध्ये सांगतो, प्रभाग 15 मध्ये माझ्याच या प्रभागमध्ये एक तर सारंगस्वामी शाळा म्हणून आहे, तिच्या संरक्षण भिंतीचा एक फार मोठा इश्यू इथं उभा राहिलेला आहे. आजच दुपारी त्या भागातल्या नागरिकांनी जवळपास 2 कॉलन्या आहेत, आचार्यनगर आणि विवेकनगर, या भागातल्या दोन्ही कॉलन्यांनी आज मतदानावर बहिष्कार टाकलाय माझ्या प्रभागातल्या. काय, आणि आयुक्त त्याच्यामध्ये फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. तर मग म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून समजू शकता की इथं येणारे जे आयुक्त आहेत काय, तर हेच मुळात निष्क्रिय येत आहेत आम्हाला. तर त्या ठिकाणी मग आम्ही दरवेळेला सत्ताधारी येत नसून निष्क्रिय आयुक्त यायले अधिकार निघले, मग तुम्ही सत्ताधारी असून मग तुम्ही काय फायदा? मग तुम्ही सामान्यासारखं उत्तर यायले सर? नाही, सामान्यासारखं उत्तर नाही. आम्ही पोटातून कोणीच हे होत नाही, दिसून येत नाही कोण कसं आहे काय नाही. इथं आल्यानंतर 4-6 महिने गेल्यानंतर तो समजायला लागतो की तो अधिकारी कसा आहे. तर मग अधिकारी दुर्दैव, मी तेच सांगतो, दुर्दैव आमचा असं आहे की आम्हाला अधिकारी असे आले, एक कल्ली कारभार करणारे. सगळं झालं. आता आपण येतो मूळ मुद्द्याकडे. तुम्ही आहात एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेत. परभणीमध्ये एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचा तुम्ही कारभार बघितला, तर तुमचं पद गेलं, नंतर पद दुसऱ्याला भेटलं, त्यांचं पद गेलं, नंतर पद तिसऱ्याला भेटलं. परभणी शिंदे सेनामध्ये 3 गट असं वाटतं आपला. 2-3 गट आहेत. सगळे म्हणाले आम्हाला विचारत घेत नाहीत, आम्हाला बोलत नाहीत, आम्हाला करत नाहीत. सगळा कारभार अनागोंदी कारभार चालू आहे, वाटत नाही तुम्हाला? नाही, अनागोंदी कारभार म्हणता येणार नाही. त्या जे कोणी असेल, त्यामध्ये मी सुद्धा असेल, माझं सुद्धा पद, मी नंतर राजीनामा दिला होता तृप्ती सांडभोरच्या वेळेला की मी जर हिची बदली आपण करणार नसताल विक्षिप्त लहरी आयुक्तांची, तर मी फक्त कार्यकर्ता म्हणून काम करेल, मी पदावर काम करणार नाही. आणि मी राजीनामा दिल्याच्या 4 दिवसानंतर तृप्ती सांडभोरांची बदली करावी लागली साहेबांना. तर एक सांगतो मी तुम्हाला, परत नंतर माझा राजीनामा घेतला नाही घेतला, माझा राजीनामा पण त्यांनी स्वीकार केला नव्हता, तो भाग वेगळा. पण माझ्या जागेवरती त्यांनी नंतर आमचे नितेश भैया देशमुख यांना नंतर परत हे केली. पण नितेश भैया देशमुखांना दिली किंवा नंतर आता माणिक पोंडे आमचे मित्र, त्यांना महानगर प्रमुख केलं. म्हणून मग आम्ही दोघांनी राग व्यक्त करायचा का? नाही, तो पक्षाचा निर्णय, तो आमच्या साहेबांचा निर्णय. मला त्यांचं असं म्हणणं आहे, व्यंकटराव झाले, त्यांचे कार्यकर्ते झाले, की आम्हाला विचारात न घेता हे जे पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या केल्या. व्यंकटरावला विचारात घेण्यासाठी व्यंकटरावडी पण ती क्षमता स्वतः ठेवायला हवी होती ना. व्यंकटरावडी पण मागच्या 2-2.5 वर्षात शिंदे साहेबांनी त्यांना खूप मोठी संधी दिली होती. आमचे दबंग आमदार, आमचे हे कळमनुरीचे संतोष भाऊ,
संतोष भाऊ यांच्या माध्यमातून त्यांनी साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर काही काळानंतर त्यांनी प्रवेश केला पक्षामध्ये. त्यांनी आणि त्यांच्या सगळ्याच टीमने पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला जिल्हा प्रमुख सारखी महत्वाची जबाबदारी दिली होती. तर तुम्ही त्यावेळेला त्या पदाला न्याय द्यायला पाहिजे होता. दिला पण असेल तुम्ही, पण ते साहेबांच्या किंवा पक्षाच्या लक्षात ती बाब एखाद्या वेळेला कमी आली असेल म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला बाजूला करून आनंद भाऊला जबाबदारी दिली. पक्षाचा निर्णय, साहेबांचा निर्णय, साहेबांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये ना व्यंकटराव शिंदे चॅलेंज करू शकतात, ना मी करू शकतो, ना आमचे लोकसभा संपर्क प्रमुख असतील राजू कापसे पाटील, हे सुद्धा त्या गोष्टीला विरोध करू शकत नाही. जे विरोध करतायत मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. इलेक्शनच्या विधानसभेच्या तोंडावर आले, ते मुळात भाजपचे होते. मग त्यांनी सगळे भाजपचे लोक शिंदे साहेबांच्या शिवसेनेत आयात केले, त्यांनी त्यात लोकांना उमेदवार देणार म्हणजे सगळ्यांचा आरोप होता. जो सक्षम असेल त्याला उमेदवारी मिळेल. निवडून येण्याचे मेरिट्स असतात, वेगवेगळे अँगल्स असतात आणि त्या अँगल्समध्ये जो परफेक्ट बसेल त्यालाच उमेदवारी मिळेल. भाऊ तुम्ही मान्य, अँगल असतात, मेरिट असतो, पैसा लागतो निवडणुकीत, हे मान्य आहे का तुम्हाला? बरेच अंशी. हा, मग जे कार्यकर्ते, जे छोटे मोठे पक्ष आहेत, मेन स्ट्रीम पक्ष सोडून जे छोटे मोठे पक्ष, जे कार्यकर्ते कामं करायले, ज्यांना आशा असते की बाबा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तरी कार्यकर्त्यांना बळ भेटेन, त्यांना पक्षाकडून काही मदत भेटेन, ज्या उमेदवाराकडे पैसा नाही, मग तुम्ही जर इलेक्टिव्ह मेरिट्स लक्षात घेणार इथंही, मग विधानसभा आणि मग नगरसेवक फरक काय राहिला? इलेक्टिव्ह मेरिट्स मध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला पार्ट असतो त्या कार्यकर्त्याचं वैयक्तिक नेटवर्क किती आहे. पैसा हा महत्वाचा नाहीये. तुम्ही जो तो पैशाचा विषय केला, पैसा हा महत्वाचा नाही. तो कार्यकर्ता आहे, नुसता कार्यकर्ता होऊन नुसतं अंगावर कपडा झूल पांघरून होणार नाही. मग ते व्यंकटरावचा कार्यकर्ता असेल, माझा असेल का आनंदरावचा कार्यकर्ता असेल, झूल पांघरून कार्यकर्ता होऊन जर तू तिकीट मागत असशील तर तू पक्षाची गद्दारी करायला लागलास. जो कोणी कार्यकर्ता असेल त्या ठिकाणी तू मागच्या 3 वर्षात 5 वर्षात काय काम दिलेलं आहे, काय दिलंय या शहराला असेल का जिल्हा परिषदचा माणूस असेल, तू काय काम केलंय, शिंदे साहेबाचं नाव उंचवण्यासाठी तुम्ही काय केलंय? विना उगाच का काहीतरी पक्षाची कुठले तरी पदाधिकारी झालात आणि आता आम्हाला तिकीट द्या असं कसं होईल? पक्षाची तुम्ही माती का करायचं? जे कोणी असेल ते पक्षाची माती का करायला निघालात? त्यांचा असा आरोप होता की आम्ही ज्यावेळेस शिंदे साहेबांनी बंड केलता, आम्ही प्रवेश केला, त्यावेळेस शिंदे साहेबांच्या कार्यकर्त्याला उसामध्ये लपवावं लागलं. त्यावेळेस व्यंकटरावांनी गावागावात जाऊन लोकांना धीर दिला, लोकांचा प्रवेश केला, किती सरपंचाचा प्रवेश केला, एवढं सगळं मेहनत केली. मागच्या जेव्हा शिंदे साहेबांची सभा झाली परभणी, त्या सभेनंतर काही कार्यकर्त्यांनी सांगितले की आम्हाला अक्षरशः कार्यकर्त्या, महिला रडत घरी गेल्या, आम्हाला मंचावर येऊ दिलं नाही, आम्हाला शिंदे साहेबांशी बोलू दिलं नाही, आम्हाला वागणूक ही चुकीची दिली, असं त्यांनी थेट आरोप केला. तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, छोटे कार्यकर्ते चांगले पदाधिकारी होते, महिला पदाधिकारी होते. जे झालं साहेबांच्या दौऱ्याच्या वेळी, मी पदाधिकारी नसल्यामुळे, मी फक्त एक कार्यकर्ता आहे, पदाधिकारी नसल्यामुळे त्या ठिकाणी कोणाला पासेस दिले नाही दिले याच्यामध्ये मी नव्हतो. पण एवढं सांगू शकतो, जो तुम्ही मगाशी बोललेत की व्यंकटराव जे काही बोलतात त्या गोष्टीमध्ये सरासर असत्य आहे. व्यंकटराव ना हे माहीत नाही की व्यंकटराव पक्षामध्ये येण्याच्या किंवा साहेब मुख्यमंत्री होण्याच्या आधी सर्वात या परभणी शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये समर्थन देणारा व्यक्ती म्हणजे प्रवीण देशमुख होता, साहेबांसोबत जाणारा. साहेब ज्या वेळेला गुवाहाटीला होते त्यावेळेला सर्वात आधी समर्थन देणारा व्यक्ती मी होतो. ते ऊसाच्या फडात लपावं लागलं हे ते. मला तर वाटत नाही, ज्या ठिकाणी शिवसेना आहे, ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि आमचे हिंदू हृदय वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहेत, अशा फडात लपायची आम्हाला गरज नाही. आम्ही अशी छाती ठोक समोर जाऊन सामना करणारे लोक आहेत. फडात लपणारे आम्ही नाहीत. फडात लपणारे कोण असतील ते त्यांना ठाऊक असतील. असं वाटत नाही का सर, आता निवडणुकीच्या तोंडावर असे तुमच्याच पक्षात जर असं अनागोंदी कारभार असणार तर निवडणुकीचा परिणाम होणार, म्हणजे पाडापाडीचं राजकारण होणार नाही का? नाही, असं कुणीही करणार नाही. मतभेद सगळ्यांमध्येच आहेत. माझ्यात, व्यंकटरावामध्ये असतील किंवा आनंदरावमध्ये असतील किंवा अजून कोणी आमचे पदाधिकारी, मतभेद असतील आणि मतभेद असल्याशिवाय त्या संघटनेमध्ये असं चार्मिंग पण नसते. सगळीकडे कुठे नाही, आमदार खासदारांमध्ये काय मतभेदाच्या पुढे मनभेदामध्ये रूपांतर झालेलं आहे. हे आम्ही तर सध्या मतभेदाच्या पातळीवर आहात. त्यामुळे हे मतभेद आमचे शिंदे साहेब आणि आम्हाला सूचना दिलेल्या आहेत
व्यंकटरावजी सुद्धा खूप सजग आणि प्रगल्भ व्यक्ती आहेत. आनंदराव तर आहेतच. आणि आम्ही सगळेजण बसून याच्यातून जे योग्य उमेदवार असेल, मी जे मगाशी म्हणलं की जो खरा कार्यकर्ता सक्षम असेल, पैसा म्हणून नाही, तर त्याचं खरं काम असेल, तर आम्ही नक्कीच त्याला उमेदवारी देणार आणि मोठ्या संख्येनं आमचे इथे लोक निवडून येणार. यांचे किती नगरसेवक निवडून येते? महाप्रकाश भगवा फरणार का आपला? महानगरपालिकेमध्ये आमची जी काही युती आता साहेब सूचना करतील त्याप्रमाणे निश्चितच आमचा महायुतीचा भगवा म्हणा, महायुतीचा झेंडा त्या ठिकाणी फडकेल. त्या महायुतीमध्ये अजितदादा असणार का? त्यांना सोडून युती होणार का? त्यांना घेऊन फक्त? जरी ते युतीमध्ये नाही आले तरी निवडणुकीच्या नंतर युती तर नैसर्गिक आहे, ती नैसर्गिक युती होईल ती. त्यामध्ये बाकीच्या इतर पक्षांचा काही त्याच्यामध्ये रोल नसणार आहे. फक्त त्यामध्ये आम्ही तेवढे 3 पक्षाचेच एवढे लोक निवडून येणार आहेत. तर 100% आम्ही त्या ठिकाणी सत्तेत येऊ. भले अजितदादांचा गट बाजूला असेल किंवा एखाद्या वेळेला भाजप वेगळी लढेल किंवा आम्ही एखादं वेगळं लढू, पण तिघजण एकाच सध्या याचे आम्ही एकाच ट्रॅकवरचे लोक आहेत सगळे. आम्ही तिघही जण नक्कीच एक चांगला इथे पर्याय देऊ आणि एक विकासाचं एक नवीन प्रमाण परभणीला देऊ असं मला वाटतंय. आपलं खातं खुललं नाही इथं शिंदे सेनेचं. नगरपालिकेत तुम्हाला वाटतंय का या 2 नेत्या इतके मोठे बलाढ्य नेत्यासमोर शिंदे सेनाचा इथं खाता उघडणार का? परभणी महानगरपालिका म्हणताय? महानगरपालिकेत खातं म्हणजे कशाच्या स्वरूपात म्हणताय तुम्ही? म्हणजे इथे जागा म्हणताय का आमच्या? जागा तर नक्की उभाट्यापेक्षा आमच्या जागा जास्त येणार. किती येते? जागा निश्चित काही सांगता येणार नाही, पण आमच्या उभाट्यापेक्षा जागा आमच्या जास्त येतील. आणि आम्ही हे महायुतीतले आमचे जे 2 पक्ष आहेत, लहान मोठा काय जे असेल ते तुम्ही ठरवा, आणि आमचे 2 जे पक्ष आहेत या 2 जणांसोबत आम्ही युतीमध्ये आमची महापालिकेत सत्ता असेल. त्यापेक्षा वेगळं काही सांगताच येण्यासारखं नाहीये, कारण की जे सत्य आहे ते सांगतो मी तुम्हाला. वार्ड क्रमांक 15च्या नागरिकांसाठी असे 3 गोष्टी सांगा जे की तुम्ही निवडून आल्यावर ते करता. बरं, वार्ड क्रमांक 15तल्या सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की मी ज्या निवडणुकीमध्ये आश्वासनं देण्यापेक्षा मी परभणीसाठी काय केलंय, माझ्या प्रभागासाठी काय केलंय, हा एक मी अजेंडा म्हणल्यापेक्षा आतापर्यंत मी मागच्या साधारण एक माझ्या जेवढ्या काही राजकीय जो पिरियड आहे त्या राजकीय कालावधीमध्ये मी जे काही आतापर्यंत परभणी शहर आणि परिसरासाठी जे काही मी कामं केलेत, पाठपुरावा केला, तर त्याच्यामध्ये काही पाठपुराव्यांमध्ये काही कामं जे यशस्वी झाले त्याच्यामध्ये इतरांचा काही रोल असू शकतो आहे. जेवढे काही मी कामं केलेली आहेत ती मी इथं समोर हा सर्व माझा अजेंडा घेऊन मी लोकांसमोर जात आहे. हे सर्व मी आतापर्यंत केलेली रस्त्यांची कामं असतील किंवा शिंदे साहेबांच्या माध्यमातून वगैरे जे काही निधी आणलेला आहे, एकट्याच प्रभाग 15मध्ये आता 3 वर्षामध्ये मी 8,45,00,000 रुपयांची मी विकास कामं केलेली आहेत. ह्या विकास कामांच्या माध्यमातून आणि एकंदरीतच एक परभणीचा इथला मूळ रहिवासी, मूळ इथला देशमुख गल्लीतला इथला आपण ज्याला वतनदार देशमुख म्हणतो, असं मी वतनदार देशमुख इथला आहे आणि जबाबदारी घेऊनच आम्ही ह्या क्षेत्रात काम करतो. इथलं मूळ वतन आमचं आहे, मूळ गाव आपलं इथं आहे, जन्म इथं झालेला आहे, कर्मभूमी हीच आहे. तर ह्या कर्मभूमीची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे अशी माझी भावना असते. निवडून आल्यानंतर सुद्धा या प्रभाग 15 मधल्या नागरिकांच्या ज्या काही अपेक्षा माझ्याकडून आहेत त्या 100% मी पूर्ण करणार. मग हवेतला गोळीबार करायचं आजीमाजींनी केलं नाही का अपेक्षा तुम्ही करणार असं सांगायला? तुम्ही एवढे 7 कोटीची कामं केली, हे केली, म्हणजे आजीमाजींनी कामं केली का नाही? त्यांनी पण कामं बरीच केली असतील, पण लोकांच्या आता सध्या ऐकण्यातून येत आहे की खुलून का बोलत तुम्ही केली असतील असं तसं? प्रवीण देशमुख म्हणजे खुलून का बोलत तुम्ही डायरेक्ट? नाही, आता अजून तर काही समोर आले नाही त्यांनी कोणती कामं केलेली आहेत, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कामं केलीत. आता केली असतील तर या महिन्याभराच्या काळामध्ये आता समोर येतील ना कोणती कामं केलीत ती. पण माझ्याकडे आज मी केलेली कामं समोर आहेत. त्या कामाच्या बळावर मी सांगतो की मी कामं केलेली आहेत आणि आश्वासन द्यायला सुद्धा मी तेवढा पक्का आहे की शब्दाला तेवढा आहे. लोकांनी न सांगता सुद्धा मी परभणीसाठी करत असतो, माझ्या प्रभागासाठी करत असतो. निवडून आल्यावर तर मी किती करेल.
कारण की ज्या वेळेला मी पदावरच नसताना मी ज्या वेळेला एवढे कामं करतोय, नगरसेवक नसताना मी काम करतोय, मी आमदार नसताना एवढे कामं करतोय परभणीसाठी, परभणी परिसरासाठी, त्यावेळेला निवडून आल्यावर तर 100% मला काम मी करणारच आहे. आमदाराच्या निधीतून जास्त तुम्ही एका वार्डात कामं केलीत मग. अगदी अगदी 100% ह्याच्यात काहीच वाद नाही. त्यांनी तर शहरभर केली असतील, पण मी प्रभागामध्ये जेवढी कामं केली तेवढी कामं वार्ड क्रमांक 15 मधून येणारा उमेदवार विधानसभेत आपल्याला मिळू शकतो असं आपण सांगण्यात काही गैर नाही. ते ते आता पक्षाचा हे आहे ते नाही, मी विचारायलो. नाही. ते आता जनतेने ठरवलं पाहिजे पुढे काय करायचं काय नाही. पण आम्ही आनंदात ह्याच्यातच आहेत की आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये, महापालिका निवडणुकीमध्ये आम्हाला मोठ्या बहुमतानं निवडून यायचं आहे आणि इथे महानगरपालिकेमध्ये सत्तेत येऊन परभणीला एक चांगलं नवी दिशा द्यायची आहे, जे की लोकांच्या अपेक्षा आहेत आमच्याकडनं. जे काही इथलं होणारं स्थलांतर किंवा इथल्या लोकांची जी नाराजी आहे ती दूर करायची आहे. इथं वेगवेगळ्या माध्यमातून परभणी शहराचं एक रुपडं पालटलं पाहिजे. वेगवेगळ्या माध्यमातून इथं लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. इथं चांगल्या दर्जाची विकास कामं झाली पाहिजे. ही जी की भ्रष्ट आणि निष्क्रिय जी अधिकारी लोक आहेत, ही इथून हकालपट्टी झाली पाहिजे ह्या लोकांची. तर ह्यासाठी महानगरपालिकेमध्ये आम्ही तिथे पोहोचणं गरजेचं आहे, प्रश्न मांडणं गरजेचं आहे. आज मी जे काही करतोय, साहेब माझे सत्तेत आहेत म्हणून करतोय आणि त्यामध्ये मला बऱ्यापैकी यश मिळतं. पण इन केस समजा कमी उद्या सत्तेचं, महाराष्ट्रातल्या सत्तेचं उद्या कमी जास्त जरी झालं, तर त्या ठिकाणी आम्ही इथे साहेबांनी आम्हाला घडवलंय कशाला? तर उद्या माझ्या पाठीमागे म्हणजे मी तिथे एखाद्या वेळेला सत्तेत असेल नसेल, तर माझे माणसं इथं पाहिजेत जनतेची काम करण्यासाठी. म्हणून आम्हाला इथं येऊन हे प्रश्न मांडून हे लोकांना ह्या सगळ्या अडचणीतून बाहेर काढायचं. आतापर्यंत करत आलोत आणि भविष्यातही आम्ही करत राहू.